जर तुम्ही हल्लीचे रिपोर्ट्स बघितले असतील तर इंडियामध्ये होणाऱ्या डायव्होर्समध्ये वन ऑफ द मेजर रिझन आहे इन लॉसचं इंटरफिअरन्स. तासन तास आपल्या मुलीसोबत बोलणं, नको त्या गोष्टी जाणून घेणं आणि तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं, याच्यामुळे नवरा बायकोंमध्ये वादविवाद निर्माण होतो आणि त्याचा एका मोठ्या झगड्यामध्ये रूपांतर होतो. ऍज अ पॅरेंट आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझी मुलगी नवीन घरी गेली आहे, ती तिथे ऍडजस्ट होईल की नाही, तिला तिथं सगळे सांभाळून घेतील की नाही. मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मुलांना त्यांच्या संसाराची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ द्या, त्यांना इंडिपेंडेंट होऊ द्या. प्रत्येक वेळेस प्रत्येक याच्यात तुम्ही त्यांना सल्ला देणं गरजेचं नाही. तुम्ही वाट बघा की आपले मुलं आपल्याकडनं कुठल्या गोष्टीसाठी सल्ला मागतायत का, तरच त्यांना सांगा. पण मुलींना तुम्हाला शिकण्याचं खूप गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी शेअर करायला हव्या आणि कुठल्या शेअर करायला नको. सगळ्या गोष्टी शेअर करतील पण ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या कधी कधी शेअर करतच नाही. जसं की जर तुम्हाला सासरी त्रास होत असेल, डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल, तुम्हाला मेंटल ट्रॉमा दिला जात असेल, तर अशा गोष्टी आपल्या आईवडिलांना सांगा. आणि आईवडिलांना जेव्हा मुली अशा गोष्टी सांगत असतील तर त्यांच्यासाठी स्टँड घ्या. तेव्हा हा विचार नका करू की लोक काय विचार करतील, समाज काय विचार करेल. तेव्हा त्यांना तुमची सगळ्यात जास्त गरज असते. आणि मुलांना लग्नानंतर तुम्ही सुद्धा माझी आई, माझी बहीण, माझे वडील त्यांची काळजी घ्या, पण त्याच्यासोबत ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या बायकोला एकटं सोडत नाहीये, तिच्यासाठी तुम्ही स्टँड घेत आहात. जे कोणी इनलॉ सासू सासरे हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज आपल्या मुलांना इंडिपेंडेंट होऊ द्या, त्यांना त्यांच्या संसाराची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ द्या. काय होईल जास्तीत जास्त ते चुकतील पण त्यांच्या चुकांमधनच ते शिकतील. पण उगाच पुढे जाऊन ते तुम्हाला तरी ब्लेम देणार नाही की तू आमच्या संसारात ढवळाढवळ केला म्हणून माझ्या चांगल्या सुखी संसाराचं वाटोळं झालं. ही रील त्या प्रत्येक सासू सासऱ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांना समजू द्या की त्यांचा मुला मुलींना कसली गरज आहे. आणि काही पॉईंट मिस आउट झाले असतील कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.